तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत नागपूरची फेमस मक्का रोटी ट्राय करण्यासाठी. तर बनवत आहे. तर हे कसलं पीठ आहे? हे गव्हाचं पीठ आहे. अच्छा, गव्हाचं हो, पीठ. लोकल आणि गहू आहे. किती वेळ लागतो याला हे करायला? याला अर्धा एक तास लागतो. अर्धा एक तास लागतो. तेव्हा जाऊन असं बनतो. हो, तर या रोटी बनलेल्या आहे आणि इथे मटका बनवू शकता तुम्ही. इथे मटका आहे. आता रोटी बनवतील मी. तर पिठाला पहिले असं करावं लागतं पूर्ण हो, पातळ करावं लागतं. पातळ करून मग ते असं पीठ बनतं. कशासोबत खाता या रोटी? ही नॉनव्हेज सोबत जास्त खातात आणि आंब्याच्या रसासोबत उन्हाळ्यात जास्त चालते. अच्छा, हा. त्याच्यानंतर ते हातावर घ्यायचं. एकदम वेगळ्या पद्धतीने बनवलं जातं इकडे. याची प्राइस काय असते एक रोटीची? एक रोटीची 10 रुपये. 10 रुपयाला एक. हो. तर हे पूर्ण मातीच्या मडक्यावरती चुलीवर बनवत असते. आणि इकडे नागपूरमध्ये म्हणजे घरोघरी बनवलं जातं ते रोटी. हो, हो. खूप famous आहे सर्वीकडे ते. आहे. तुम्ही किती वर्षापासून बनवताय? मला झाले 6-7 वर्ष. 7 वर्षापासून. या साईडनी व्यवस्थित दिसते. अरे तर याच्यावरती ऑइल लावता का तुम्ही? हो, ऑइल लागते ना. हो, हर एक रोटीला लागावं लागते. तर ही अशी नागपूरची मटका रोटी इकडे एकदम फेमस मिळते. आणि त्यांची मेकिंगची स्टाईल पण एकदम वेगळी आहे. आणि बनवण्यासाठी पण भरपूर कष्ट घ्यावे लागतात. 1.5-2 तास लागतात ते, तेव्हा जाऊन अशा रोटी बनतात. तर नागपूरला आले तर नक्की ट्राय करा एकदा. आपला ॲड्रेस काय आहे इथला? ॲड्रेस सांग ना ग. रिपब्लिकन नगर 12 खोली. 12 खोलीच्या इथे. लाईन नंबर 12 ना 11. तर मित्रांनो, आता आपली रोटी तर बनलेली. तुम्ही बघू शकता, 10 रुपयामध्ये रोटी मस्त आणि एकदम क्रिस्पी रोटी आहे. तर आपण नुसती टेस्ट करून बघू. आता मोस्टली ही रोटी नॉनव्हेज वगैरे सोबत खातात. चिकन सोबत तर एकदम भारी लागते. मस्त आहे, एकदम क्रिस्पी आहे आणि थोडीशी सॉल्टी लागते. तर म्हणजे मी इमॅजिन करतोय की नॉनव्हेज सोबत जर खाल्ली तर एकदम भारी लागली रोटी. आणि तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल, तुम्ही नागपूरमधून असाल तर इकडे ते शुभम राणा रोटी सेंटर म्हणून इथलं कॉन्टॅक्ट नंबर पण आहे. तुम्ही एकदा बघून घ्यायचे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे. तर नक्की ऑर्डर करा. आणि आता आपण भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.